आनंद रे आज सगळीकडे आनंदच आनंद आहे. अवघे त्रैलोक्य आनंदाचे अवघे आनंदाची सृष्टी झाली. जिकडे बघावं तिकडे मार्दिक आहे. आनंदच आनंद सगळीकडे पाहायला मिळतोय. कुठं दुःख नाही, दुःख ते कैसे रे स्वप्नाशी, सगळीकडे आनंदच आहे. म्हणून अवघा झाला आनंद. आता महाराज म्हणतात प्रभू तीन गोष्टी झाल्या. तुमच्या स्वस्वरूपाचं दर्शन झालं. पहिली गोष्ट मनाची नाव गुंठीत झाली. दुसरी गोष्ट भाग गेला, शिन गेला. आणि तिसरा अनुभव सांगितला अवघा झाला. आता प्रभू एक आहे तुमच्या विषया, तुमच्या चरणाविषयी, तुमच्या नामस्मरणाविषयी माझ्या मनामध्ये प्रेम रस निर्माण झाला. प्रेम रसे पैसली निधी आणि आवडी लाठी मुखाशी. आता तुमचं चिरमान नाम अविरत मनानं अनखंडित होताना मार्दे काय माझी मन झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. या न्यायानं सतत नामचिंतन सुरू झाले मार्दे काय. जागृती स्वप्न सुषुप्ती ना ठेवे तीन रजनी हाच धंदा गोविंदाची जागरण कळे दिवस न कळे अंगी खेळे ते पण असं महाराज के सतत नामचिंतन सुरू झालं. प्रेम रस निर्माण झाला. महाराज भक्तीमध्ये प्रेम रसाला फार मोठं बोलते. रस म्हटला तर फार मोठा व्यापक अर्थ होतो. काय आहे खाण्याचे रस वेगळे, खाण्याचे रस महाराज वेगळे, खाण्याचे रस वेगळे. आता रस म्हटले की आपल्याला सगळ्यांना बरेच रस माहिती आहेत महाराज. एक आहे आमरस. कोकणातल्या माणसाला म्हटले म्हणजे आमरस. आमरस झाला की महाराज कोकणाचा रस महाराज, लिंबाचा रस महाराज. हे सगळे काय आहे रस आहे. त्यामध्ये आंबट तिखट खारट तुरट गोड हे सगळे काय आहे रस आहे. पण रसाचे मुख्य प्रकार महाराज 6 पडतात. त्याला षड्रस म्हणतात. काय षड्रस नेय पेय चोष्य भक्ष्य भोज्य खाद्य हे काय षड्रस आहे. आणि हे सगळे खाण्याचे, हे खाण्याचे षड्रस युक्त अन्न जर मिळालं शरीर पुष्ट होतं. शरीराला काय होते पुष्टी. आता दुसरे रस आहेत ते बोलण्याचे. बोलण्याचे रस आहेत ना ते नवरस आहे. नवरसी भरवी सागरू त्याला बघायला ते काय हे काय आहे नवरस. त्याच्यामध्ये वीररस आहे, शांतरस आहे, अभिमत रस आहे, रौद्र रस आहे, हार्दिक आहे. असे अनेक रस जे आहेत ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सांगितले हे नवरस आहे. हे नवरस काय करतात वाणीला पुष्टी देतात. वाणी द्यायची होती. आणि महाराज हे काय त्याचे पुढचे जे रस आहेत ते महाराज हे काय प्रेमाचे रस आहे. आणि हे प्रेमाचे रस आहेत त्याला 8 आहेत. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. प्रभूचं रूप आपल्या हृदयामध्ये निर्माण झालं. प्रभू प्रेम निर्माण झाल्यानंतर महाराज काय आपल्यामध्ये स्तंभ श्वेत अश्रू महाराज काय हे सगळे महाराज एक 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 स्थिती जीवनामध्ये उमटायला लागते. रोमांच उभे राहतात. मन सद्गदित होतं. वाणी महाराज एक आहे. वाणीमध्ये वैफल्य निर्माण होतं महाराज एक आहे. शरीरामध्ये कंप निर्माण होतं. आणि प्रसंगी प्रलय. प्रलय म्हणजे मूर्छना. ही भक्तीची शेवटची अवस्था आहे. कृष्ण स्वरूपाची भीमके सादर श्रवणाती हृदयी आविर्भवली मूर्ती माय स्फूर्ती मावळती अंग झाले रोमांचित नेत्री बाष्प पैदांत शरीर चळचळा कापत पडे मूर्छित धरणीवरी. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घालती वारा, एक म्हणतीये सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिली. शेवटी बेशुद्ध पडते ग्लानी येते मूर्छना. हे अष्टसात्विक भावातली शेवटची पायरी आहे मराठी. आणि हे 7 महाराज प्रेमाचे रस आहे. हे हृदय साफ. आता भरपूर रस आहेत. पुन्हा की सगळ्या रसाला एक अंतर्भाव होतो. तो महाराज अमृत नावाचा रस आहे. ज्ञानोबराने पहिली तोही सांगितलं पहिल्या अध्यायामध्ये का ती भोवणी ती घडती एके समुद्रावर घाली ना तरी अमृत रस स्वादने रस सकळ. अमृतामध्ये सगळे रस काय होतात अंतर्भूत होतात. म्हणजे अमृता सगळ्यात मोठा रस. पण संतांनी सांगितलं अमृतापेक्षा आमच्या जवळ एक मोठा रस आहे. त्याला म्हणतात नामरस. अमृताहुनी गोड रामरसाच्या चवी आनंद सरस्वती केली. असा हा प्रेमरस तुकोबारात माझ्या हृदयामध्ये प्रगट झाला. आणि त्या प्रेमानं भगवंताच्या चरणावर निघाला. प्रेम नसेल तर महाराज काय उपयोग नाही.
राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकुर जोर, बिना प्रेम के रिझे नहीं, तुलसी नंद किशोर. प्रेम पाहिजे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम वैद्यनाथ समाधान. आणि असं प्रेम निर्माण झालं, अविरत नामचिंतन सुरू झालं. आणि मग तुकोबरायांनी आपल्या जीवनातली सार्थकता देवासमोर प्रगटे. देवा अनंत जन्मजाची वाट त्याच्यासाठी एवढा अभ्यास केला. याची लागे हो तेजी येणे हो, याची लागे हो केले नाना, याची लागे हो अष्टांगादी हो, याची लागे या विषयांचा त्याग. हे सगळं केलं म्हणजे काय जन्म जन्मांतरी केली सूचना होते अर्थ बहुत दिवस वाढले. आज अकस्मात फळ देऊ आले आणि म्हणून आज अनंत जन्माचं सुकृत माझं उगवलं, ज्याच्यासाठी अट्टहास केला ते खरं माप आमच्या पदरात पडलं. कुठलं खरं माप? काही लोकांच्या पदरात सत्तेचं माप पडतं, संपत्तीचं माप पडतं, सन्मानाचं माप पडतं, सौंदर्याचं माप पडतं, तारुण्याचं माप पडतं. आणि सगळी माप नश्वर आहे, फक्त एकच माप खरं आहे. आणि ते खरं माप जर कोणतं असेल, कारण ज्या मापानं देव मिळतो, भक्तीची या मापे मोजितो अनंत. आणि बाकीची माप देव मिळवून देत नाही, देव मिळवून देतो ते फक्त परमार्थाचं माप आहे. आणि म्हणून तुकोबरान भगवान माझ्या परम सुकृतानं भाग्यानं मला जे पाहिजे होतं तेच माप तुम्ही माझ्या पात्रात टाकलं. कोणतं माप? विठ्ठल परमात्मा रूपी माप माझ्या पात्रात पडलं. हे अभंगाचं शेवट